महाराष्ट्रातील देवीचे सर्वात प्रसिद्ध आणि जागृत 5 मंदिरे। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात देवीचे अनेक प्रसिद्ध आणि जागृत मंदिरे आहेत, जिथे अनेक भक्त दर्शनासाठी येत असतात। आणि यामध्ये काही मंदिर तर इतके प्रसिद्ध आणि जागृत आहेत की तिथे फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण भारतातून लाखो भाविक येतात। तर या व्हिडिओमध्ये आपण असेच महाराष्ट्रातील देवीचे सर्वात प्रसिद्ध आणि जागृत 5 मंदिरे पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि यामध्ये तुमचे आवडते मंदिर आहे का हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेल। तर यामध्ये नंबर 5 वर येते एकविरा देवी मंदिर कार्ला। मित्रांनो, मुंबई पुणे महामार्गावरील लोणावळा जवळील कार्ला डोंगरावर असलेले हे एकविरा देवीचे मंदिर महाराष्ट्रातील देवीच्या सर्वात प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे, जिला आगरी कोळी समाजाची कुलदेवता मानले जातं। हे मंदिर कार्ला लेणीच्या जवळच असून येथे जाण्यासाठी अंदाजे 500 पायऱ्या चढून जावं लागतं। नवरात्री आणि चैत्र पौर्णिमेला या ठिकाणी मोठी यात्रा भरते, त्यावेळी येथे भाविकांची सुद्धा मोठी गर्दी जमते। तसेच हे एकविरा देवीचे मंदिर पांडवांनी वनवासादरम्यान फक्त एका रात्रीत बांधले अशी आख्यायिका सांगितली जाते। हे मंदिर निसर्गरम्य उंच डोंगरावर वसलेले असून येथे पायऱ्या चढून जाण्याचा अनुभव भक्तांना प्रसन्न करतो। तसेच लोणावळ्यापासून हे ठिकाण जवळ असल्याने या ठिकाणी पर्यटकांची सुद्धा नेहमी गर्दी जमते। त्यानंतर नंबर 4 वर येते सप्तशृंगी माता मंदिर वणी, जे महाराष्ट्रातील एक देवीचे प्रसिद्ध आणि जागृत मंदिर आहे। तसेच या मंदिराला महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक अर्धशक्तिपीठ मानलं जातं। दंडकारण्यात महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने ते वास्तव्य केले असे सांगितले जाते। मित्रांनो, 18 हात असलेली ही सप्तशृंगी माता स्वयंभू देवी असून हे स्थान 51 शक्तिपीठापैकी एक मानलं जातं, जिथे उंच गडावर देवीची भव्य मूर्ती नैसर्गिक गुहेत आहे। सप्तशृंगी गडावर देवीची 8 ते 10 फूट उंची मूर्ती असून ती नैसर्गिक शिळेवर कोरलेली आहे। या देवीला 18 हात आहेत, ज्यामध्ये विविध शस्त्रे असून देवीच्या मूर्तीवर सिंदुराचा लेप लावलेला असतो। मित्रांनो, सप्तशृंगी मातेचे हे मंदिर समुद्र सपाटीपासून साधारणतः 4000 फूट उंचीवर असून तिथे देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात। त्यानंतर नंबर 3 वर येते रेणुका माता मंदिर माहूरगड। मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यामध्ये असलेले हे रेणुका मातेचे मंदिर महाराष्ट्रातील देवीचे सर्वात प्रसिद्ध आणि जागृत मंदिरांपैकी एक आहे, जे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानलं जातं। मित्रांनो, सह्याद्रीच्या उपडोंगर रांगात घनदाट जंगलामध्ये वसलेले हे रेणुका मातेचे मंदिर सुमारे 800 ते 900 वर्षापूर्वी देवगिरीच्या यादव राजांनी बांधले आहे। माहूरगडावर रेणुका माता जगदंबा स्वरूपात विराजमान असून येथे नवरात्रीमध्ये भाविकांची मोठी गर्दी जमते। गडावर रेणुका मातेच्या दर्शनासाठी सुमारे 200 ते 250 पायऱ्या चढून जावं लागतं आणि ते भाविक मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने चढतात। त्यानंतर नंबर 2 वर येते तुळजाभवानी मंदिर तुळजापूर। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी मातेचे हे मंदिर महाराष्ट्रातील देवीच्या सर्वात प्रसिद्ध आणि जागृत मंदिरांपैकी एक आहे। या देवीला महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य देवता मानली जाते। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यात बाळाघाट पर्वतरांगेत यमुनाचल नावाच्या डोंगरावर वसलेले हे मंदिर अत्यंत प्राचीन असून भवानी मातेचे प्रमुख निवासस्थान आहे। तसेच या ठिकाणी भवानी मातेने भवानी तलवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात दिली अशी आख्यायिका सांगितली जाते। भवानी मातेचे हे मंदिर महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचे शक्तिपीठ असून भवानी माता भक्तांच्या हाकेला त्वरित धावून जाणारी त्वरिता म्हणून अशी तिची ओळख आहे। मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर हे देवस्थान महाराष्ट्रातील अत्यंत जागृत आणि प्रसिद्ध देवस्थान असून तिथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात। आणि आता महाराष्ट्रातील देवीचे सर्वात प्रसिद्ध मंदिर पाहण्याआधी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि नंबर 1 वर येते महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर। मित्रांनो, कोल्हापूर शहरामध्ये असलेले हे महालक्ष्मीचे मंदिर महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध आणि जागृत मंदिर आहे। तसेच स्वयंभू शक्तिपीठ आणि हिंदू धर्मातील 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे। साधारणतः 7व्या शतकात चालुक्य काळात बांधलेले हे मंदिर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असून येथे देवीची 40 किलोची 3 फुटी मूर्ती पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे। तसेच हे मंदिर करवीर निवासनी म्हणून ओळखले जाते, जिथे महालक्ष्मीच्या दर्शनाशिवाय तिरुपती बालाजी यात्रा अपूर्ण मानली जाते। कोल्हापूर शहराच्या मध्ये स्थित असलेले हे महालक्ष्मीचे मंदिर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे, जिथे संपूर्ण भारतातून लाखो भाविक आणि पर्यटक येतात। तर मित्रांनो, हे होते महाराष्ट्रातील देवीचे सर्वात प्रसिद्ध आणि जागृत 5 मंदिरे। बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि यापैकी तुमचे आवडते मंदिर कोणते ते कमेंट करून सांगा।